आणि आता एक मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना आमदार भरत गोगावले हे स्वपक्षीय आमदार संजय शिरसाट यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे। तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो असं म्हणत आमच्याच एका आमदारांना धमकी दिली, त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही। आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजावला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शिडकोचं चेअरमन पद केलं। लक्षात त्यानंतर एक किस्सा तर एवढा मोठा आहे, लढा सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे। बोले की आता काय करू शकतो, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या आमच्या बायकाची काय। पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे। आज मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत संबोधित करणार आहेत। त्यानंतर मोदी मायदेशीच्या प्रवासाला रवाना होतील। यूपीतल्या झाशी येथील धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। मोटारसायकलवरून एका मुलानं सायकलवरून जात असलेल्या वृद्धावर रील बनवण्यासाठी स्प्रे फवारणी केली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। दिल्लीत चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण सरकारी शाळेतील विद्यार्थी शस्त्र दाखवतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत। हातात पुस्तकांसह धारदार शस्त्र घेऊन विद्यार्थ्यांनी रील बनवली आहे। बिहारच्या भोजपुरामध्ये गंगा आणि सोन नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे। नदीची पातळी वाढल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बिहारच्या लखीसरायमध्ये नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। 15 पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। बिहारच्या वैशालीमध्ये पुराचा कहर पाहायला मिळालाय। पुरामुळे 5 जणांचा बुडून मृत्यू झालाय। नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यानं अनेक गावं जलमय झाली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नवीन अर्थ सांगितलेला आहे। एआयचा अर्थ केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, तर अमेरिका इंडिया पॉवर आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले। भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण व्यापारात सातत्यानं वाढ होते। दरम्यान आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज 16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन किलर ड्रोन खरेदी करणार आहे। इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटात 51 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत। स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। सिनेमानं देशभरात सुमारे 598 कोटी 90 लाखांची कमाई केलेली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।